नमस्कार, मी ओंकार पोद्दार, केके न्यूज प्रतिनिधी. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की सध्या पावसाचा जोर वाढला आहे आणि सर्वच ठिकाणी महापुरात सावट आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या आपण निडोरी जवळच्या स्मशानभूमी या ठिकाणी उभारलो आहोत आणि या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड लावून हा रस्ता बंद केलेला आहे. या ठिकाणी कालपेक्षा 1 फुटाने पाणी वाढला असून या ठिकाणी कोणीही आपला जीव धोक्यात घालू नये म्हणून पोलिसांनी या ठिकाणी ही बॅरिकेड लावून हा रस्ता बंद केलेला आहे. त्यामुळे ह्या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे. त्याचबरोबर वाघापूर असेल किंवा कुर्णी ह्या ठिकाणची 7 दिवस झाले हा रस्ता बंद आहे. त्या ठिकाणी असणारी ऊस पाण्यामुळे गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून याकडे शासनाने लक्ष द्यावे असं त्या शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याचबरोबर सर्पेराजेराव तलावाची देखील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्या ठिकाणचा रस्ता देखील वाहतुकीसाठी प्रभावित झालेला आहे. जर पावसाचा जोर वाढला, धरणाची सध्या पातळी ही 88% असून जर धरणाची पातळी वाढली तर त्या ठिकाणी 300 क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे आणि त्या विसर्गामुळे इथे स्थिर असणाऱ्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन या ठिकाणी मोठा महापूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने मुरगुड शहरातील नागरिकांना स्थलांतरित होण्याची सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासन या ठिकाणी संपूर्णपणे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे महापुरात छायेखाली असणाऱ्या मुरगुडकरांना दिलासा मिळणार की महापूर येणार याकडे आता लक्ष